गुड मॉर्निंग. आज केला होता मी चवळी भात. पण रात्री जेव्हा चिन्मय कामाहून घरी आला तेव्हा मने त्याला असा चिकटला की मी दिवसभर त्याला त्रासच देत होते. पण आज दिवसभर झोपा काढल्यानंतर मी चिन्मयला बाहेर चक्कर मारायला घेऊन गेले आणि हळूच ग्रोसरी स्टोअर मध्ये घुसून थोडंसं शॉपिंग केलं. तुमचं असं होतं का मला नक्की सांगा. आता रात्री जेवणाला काय करायचं याच्यावर एकच उत्तर असतं, ते म्हणजे भात. आता मधले 3-4 महिने मला भाताचा पूर्णपणे नॉशिया होता, त्यामुळे मी भातच खाल्ला नव्हता. तो मी आता भरून काढणार. आणि चवळी भाताची रेसिपी तर अगदी सोपी आहे. त्यासाठी बासमती तांदूळ 15 मिनिटं मी आधी भिजत घातलेला आणि चवळी आणि बटाटा मिक्स असा हा मी राईस करणार. मग त्यासाठी बटाटा आधी मी सोलून चिरून घेतला आणि मग कांदा आणि टोमॅटो उभा चिरून घेतला. फोडणीमध्ये जिरं, मोहरी, कांदा, टोमॅटो, लसूण आणि कढीपत्ता असं सगळं घालून परतून घेतलं. आणि टेस्ट थोडीशी वेगळी येण्यासाठी हिंग, हळद, लाल तिखट आणि मिठाबरोबर गरम मसाला. मग भिजवलेला तांदूळ, चवळी, बटाटा घालून सगळं व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घेतलं. पाणी घातलं आणि भरपूर कोथिंबीर घालून 2-3 शिट्ट्या घेतल्या. हे सगळं फोडणीला घातल्या घातल्या याचा सुगंध इतका भारी येत होता की वासानेच मला भूक लागली. आणि हो, जेवढा याचा सुगंध भारी होता तेवढाच हा भात टेस्टी झालेला. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूपच साधी आणि सोपी आहे. आणि हो, थंडीत स्वतःची काळजी घेताय ना, त्याबद्दलचा व्लॉग मी युट्यूब चॅनलवर संध्याकाळी टाकणार आहे, तो नक्की बघा.